नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेलो आहे आपल्या गलांडाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे। आज आपण फुलशेतीमधला एक महत्त्वाचा घटक आहे गलांडा। गलांड्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। तर हा जो आपला प्लॉट आहे तुम्ही पाहू शकताय, इथपासून ते त्या झाडापर्यंत असा आपला प्लॉट आहे आणि ह्या झाडापासून ते इथपर्यंत असा आपला प्लॉट आहे। तर या प्लॉटमध्ये जी जागा व्यापलेली आहे ती जागा जवळपास असेल 8 ते 10 गुंठे जागा असेल। तर आपण गलांडा शेती याच्याविषयी आपण थोडी माहिती आज पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकताय कसा आपला गलांड्याची जी फुलं आहेत कशी भरदार आलेली आहेत। तर गलांड्याची शेती करताना किंवा ह्या गलांड्याच्या फुलाची शेती करताना तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागेल ती म्हणजे गलांड्याचं रोप। तर हे रोप मार्केटमध्ये तुम्हाला 1 ते 1.5 रुपये प्रति नग याप्रमाणे उपलब्ध मिळेल। जर का ते तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर तुम्ही एक घरच्या घरीसुद्धा बी तयार करू शकता। ज्यांच्याकडं गलांडा असेल, जी गलांडाचं वय संपत आलं असेल, त्या गलांड्याच्या शेतीमध्ये जाऊन हे अशा प्रकारचे बोंडे, हे जे बोंड दिसतंय हे सगळ्यात पहिल्यांदा आपलं फूल जे आहे ते अशा प्रकारचं फूल असते। हे यानंतर ह्या फुलाची परिपक्वता अशा पद्धतीने होते आणि त्यानंतर हे फूल हळूहळू अशा तऱ्हेनं होऊन त्यानंतर असं त्याचं बोंड तयार होते। तर हे जे बोंड आहे हे बोंड तोडायचं, इथून हे बोंड तोडायचं आणि हे वाळवायचं। व्यवस्थित वाळवल्यानंतर ते चपलीनं रगडायचं आणि ते रगडलेलं जे बोंड आहे ते बोंड आपण वाफ्यात टाकायचं। आता तुम्ही म्हणताल दगडानं रगडलं तर किंवा दुसऱ्या कुठल्या वस्तूनं रगडलं तर चालेल का? चालेल, फक्त आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्या जी छोट्या छोट्या पाकळ्या दिसत आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या काढायचे। तर हातानं तुम्ही हे रगडू शकत नाही, कारण हातानं रगडताना त्याच्यामध्ये कुस आणि ह्याचं प्रमाण, काट्याचं प्रमाण एवढं आहे की ते तुम्ही रगडूच शकत नाही। तर हे जे बोंड रगडून वाळवून व्यवस्थित केलेलं आहे ते रोप आता आपण हे पुढच्या ह्याचं व्यवस्थापन केलेलं आहे पुढच्या गलांडाचं। तर खुरप्यानं काय करायचं, लाईन वाढायची आणि त्या लाईनीमध्ये एक अशा पद्धतीने टाकून घ्यायचं। आता तुम्ही लाईन पाहू शकताय, इथे एक लाईन दिसते तुम्हाला, इथनं अशी इथपर्यंत लाईन दिसते, याच्या पुढे एक लाईन दिसते। अशा लाईनी मारून पूर्ण वाफा तयार करून घ्यायचा। आता ही वाफा तुम्ही पाहत असाल, पूर्ण असा वाफा तयार केलेला आहे आणि हे रोप ड्रीपवरती लावून घ्यायचं। ड्रीपवरती लावताना आपण काय केलेलं आहे, इनलाईन पद्धतीची 16 mm ची ड्रीप वापरलेली आहे। त्याच्यामध्ये जे अंतर असतं ड्रीपमध्ये ते जवळपास असतं, आता इथं एक वेज आहे आणि इथे एक वेज आहे, ह्याच्यामध्ये जवळपास 1.5 फुटाचं अंतर असतं। तर तुम्ही काय करायचं, एकाडी एक म्हणजे इथं लावलं की त्याच्या पुढच्याला लावायचं, म्हणजे जवळपास हे 1.5 आणि ते पुढचं 1.5 असं 3 फुटाचं अंतर राहील। आपलं इथलं झाड आलेलं नाही त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, पण आता जिथं पूर्ण उगवण झालेलं आहे झाडाच्या, आता इथं पहा, इथं हे जबूड आहे आणि इथं दुसरं झाड आहे। तर ह्या 2 झाडामध्ये अंतर जवळपास 3 फूट आहे। तर हे अशा पद्धतीनं लावून घ्यायचं तुम्ही। लावून घेतल्यानंतर त्याला पाणी भरपूर द्यायचं। तर लावताना आपण 2-3 पद्धतीने लावू शकतो। एक तर तुम्ही सऱ्या काढून सऱ्यामध्ये 3 फूट अंतर ठेवून लावू शकता किंवा मग ड्रीपवर लावू शकता। फक्त ह्याला एकच गोष्ट आहे की पाणी भरपूर मिळलं पाहिजे। तर आम्ही उन्हाळ्यात लावण केलेली आहे, आता जवळपास जुलै संपत आलेला आहे। त्याच्यामुळं आपलं हे जे आहे ते जुलै संपत आलेलं आहे, आपलं हे जे आहे ते जूनच्या सुरुवातीपासून आपलं ह्याची काढणी चालू आहे। तर पाणी भरपूर लागतं, त्यासाठी काय करायचं आहे,
आम्ही अगोदर पूर्ण प्लॉट व्यवस्थित लेवल करून म्हणजे आपलं पद्धतशीर लेवल वगैरे करून घेतला. त्याच्यामध्ये ह्या 2 ड्रिपमध्ये जे आपलं 5 फूट अंतर असते, ह्या ड्रिपमध्ये आणि ह्या ड्रिपमध्ये, इथे एक ड्रिप आहे, ह्या 5 फूट अंतर असते. तर ही 5 फूट अंतराने आम्ही एक डुब्यानं हे करून घेतलं, एक सरळ लाईन मारून घेतली, जशी अशी अशी आहे ती पाहू शकता तुम्ही. म्हणजे एक सरी काढून घेतली थोडक्यात. इथे एक सरी आहे, तिथे एक सरी आहे, आणि सरीत लावलं. सरीत लावल्यामुळे काय झालं, आम्ही कधी कधी त्याला पाणी सोडू शकतो आपण. तर पाणी सोडल्यामुळे त्याला पाणी भेटलं की त्याची उगवण चांगली होते. तर असा हा प्लॉट आहे. याचं आपण मार्केटिंग काय असतं, भाव काय असतात, हे जर तुम्हाला म्हणजे पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा की हे तुम्ही कुठे विकता, किती किलो रुपये विकता, तुमच्याकडे रोप मिळेल का. तर आम्ही हे स्वतःसाठी तयार केलेलं आहे सध्या रोप. तर हे आपला असा गलांडा